नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज आपल्याला कुठं जायचं आहे? भटकंतीला। तर थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे आणि आज आपण तर जरूर भटकंतीला जाणार आहोत। तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अहमदनगर पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांद बीबी महालावर। तर चला जाऊया। तर आपल्याला समोरच्या डोंगरावर जो महाल दिसत आहे तो चांद बीबी महालच आहे आणि आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहोत। चांद बीबी महालाच्या जसं जसं जवळ आम्ही येत गेलो तसं तसं पावसाला सुरुवात झाली आणि खूप सुंदर असं धुकं पूर्ण त्या जंगलामध्ये पसरलेलं होतं। तर तुम्ही पाहू शकता आम्ही ज्या जंगलातून चाललेलो होतो तो रस्ता चांद बीबी महालाकडे जात आहे। तर चांद बीबी महाल उंच अशा टेकडीवर आहे। 1565 ते 1599 या दरम्यानची ही कथा आहे। तर चांद बीबी विषयी भरपूर अशा कथा आहेत, आपल्याला नक्की याविषयी माहित नाही, पण दख्खनची राणी, झाशीची राणी, जिजाऊ, तारामती, अहिल्याबाई होळकर अशाच पद्धतीने ही राणी होती चांद बीबी राणी। चांद बीबी ही एक बुद्धिवान आणि मुत्सद्दी राणी होती। आदिलशहा आणि निजामशहाच्या तावडीतून अहमदनगरला तिनं 2 वेळेस सोडवलं होतं आणि अकबर बादशहाच्या तावडीतून ही तिनं अहमदनगरला सोडवलं होतं। तर नगरसाठी चांद बीबीने खूप अशी लढाई केली होती। खरं तर या वास्तूमध्ये चांद बीबीची कबर नाही, तर तिचा जो पती होता सलामत खान त्याची कबर आहे। तर असंही इतिहासकार म्हणतात। या वास्तूमध्ये चांद बीबीची कबर नाही, पण चांद बीबी अहमदनगरची असल्यामुळं तिच्या नावावर हा चांद बीबी महाल उभा आहे। चांद बीबीच्या महालावर आलोय आता आणि छान असा पाऊस झालेला आहे सुरू। आता चला सुंदर असा पाऊस सुरू झालेला आहे इकडं। पाणी पाणी झालंय। वाव, अजून भरपूर असा पाऊस येणार आहे इकडं। खूप दिवसाचं चांद बीबीच्या महालावर यायचं होतं आणि आज स्वप्न पूर्ण झालंय। चांद बीबीचा महाल पाहायचं आणि सगळं करून येऊपर्यंत खूप असा पाऊस सुरू झालाय। तर छान असा व्ह्यू दाखवते तुम्हाला। सगळीकडे असं धुकं पसरलंय मस्त। तर एका छोट्याशा टेकडीवर ही वास्तू उभारलेली आहे। ही वास्तू काळ्या दगडातली अष्टकोनी आकाराची आहे आणि खूप अशी भक्कम आहे अजून। तर आता इथं आहे सलामत खानची कबर। तर इथं 2 कबर आहेत। तर आम्ही गेलो तेव्हा हा दरवाजा बंद होता, त्यामुळं मी तुम्हाला आतमधली कबर काही दाखवू शकले नाही, पण इथं 2 कबर आहेत, सलामत खानची कबर आणि दुसरी कबर चांद बीबीची आहे। तर आता आपण बाहेरचं दृश्य बघूया। थंडी वाजली काय तुम्हाला? थंडी वाजली? गार हवा सुटलेली नाही तर खूप सुंदर दृश्य आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। या टेकडीवर ऑक्सिजन भरपूर असल्यामुळे आणि छान असं वातावरण असल्यामुळे या वास्तूला लोक जरूर भेट देतात आणि ही वास्तू अजून खूप भक्कम अशी आहे आणि काळ्या दगडातली ही वास्तू अष्टकोनी आकाराची अजून दमदार अशी उभी आहे। तर आपणही या वास्तूला जरूर भेट द्यावी। तर आम्ही ज्यावेळी तिथे पोहोचलो त्यावेळी खूप सुंदर असा पाऊस सुरू झालेला होता। काश्मीरला लाजवील असं दृश्य समोर आपल्याला दिसत आहे। तरी आभाळी तिथं उतरलेलं होतं। तर खूप छान। तर ही अष्टकोनी आकाराची वास्तू तुम्हाला मी आतून दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर असे लोक इथं पिकनिकसाठी आलेले होते। तर अशा पद्धतीने इथले वातावरण आहे, खूप सुंदर असे वातावरण आहे इथं।
तर या वास्तूला 3 मजले आहेत, पण काही कारणास्तव हे सर्व आता बंद केलेलं आहे आणि दुसऱ्या मजल्यावरच आपण फक्त जाऊ शकतो। तर दुसऱ्या मजल्यावरून आपल्याला हे सुंदर असं दृश्य खालचं पाहायला मिळत आहे। तर डोंगर आणि खूप सुंदर असं आभाळ उतरलेलं होतं। तर अशा पद्धतीने ही अष्टकोनी आकाराची वास्तू आपल्या नगर जिल्ह्यामध्ये उभी आहे आणि छान अशी शानमध्ये अजून उभी आहे। खूप सुंदर व्ह्यू आहे सगळं। तर इथं चांद बीबीची समाधी आहे आणि खूप सुंदर असं वातावरण तयार झालं होतं। थोडासा पाऊस पण झाला। तर राजे महाराजांच्या काळातली ही वास्तू खूप अनमोल अशी आहे। जी चांद बीबी राणी होती तर तिची समाधी इथं आहे। तर अजब असं वास्तू आहे ही। तर चला जरूर भेट द्यावी। अहिल्यानगरपासून जवळच आहे ही वास्तू। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। तर चला तर मैत्रिणींनो, चांद बीबीच्या महालापासून जवळच
काळभोरवाडी हे हॉटेल आहे। तर आपला पुढचा व्हिडिओ या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं तोच येणार आहे। तर स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि पुढचा व्हिडिओही पहा। तर खूप सुंदर हॉटेल आहे या रस्त्यावर। तर चला आपण आता भेट देऊया